श्री बोला. स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ वैशाली बोला. खोले बोलतेय. हा, वैशाली बोल बोल. प्रश्न आहे माझा की म्हणजे लहान मुलं पण विचारतात की दरवर्षी का म्हणून साजरा करायचा स्वामींचा प्रगट दिन. हम्म. दरवर्षीच का म्हणजे दरवर्षी प्रगट होतात का महाराज, का प्रगटून पुन्हा हे वर्षभर राहतात आणि जातात, असं म्हणजे एक बालिश प्रश्न मुलं विचारतात. हा, मग नाही त्यांना आपण आपण हा आपल्याला त्याचंही पण समाधान करणं आवश्यक आहे. हा हा मुलांचा हा जरी हा प्रश्न असला, आपण आता हो जयंती सुद्धा आपण थोरा मोठ्यात जे साजरी करतो ना, हो तर ते हो काही हो म्हणून काही दरवेळी ते दरवर्षी जन्मतात असं नाही. इथे असं. स्मृती आणि विस्मृतीचा विभाग आहे. माणूस जो बर आहे ना, की तो दिवस ह्या त्याच्या स्मृतीचा असतो. म्हणजे आजच्या दिवशी महाराज प्रगट झाले, आपण जर हा काही केलंच नाही तर आपण हा आपलं विस्मरणात जाऊ ना आपण. बरोबर म्हणजे बरोबर. आपल्या संसाराच्या पूर्ण ह्याच्यामध्ये प्रपंचाच्या आसक्तीमध्ये आपण आधीच सगळं विसरतो. त्यात पुन्हा मग महाराज केव्हा प्रगट होतात हे फक्त एकदाच सांगितलं लहानपणी, तर नंतर जसं जसं तो हम्म, मोठा होईल तसं त्याचं विस्मरण होईल. त्यामुळे बरोबर. त्या गोष्टीचं स्मरण व्हावं म्हणून त्या दिवशीचं वैशिष्ट्य आहे हे म्हणून आपण तो साजरा करतो. मग गजानन बरोबर बरोबर. महाराज असतील किंवा स्वामी समर्थ असतील, या सगळ्यांचं प्रगट दिन आपण जे करतो त्याचं कारण त्या सत्पुरुषाचं त्या ठिकाणी प्रगटीकरण झालं. तर ते प्रगटीकरणचं रहस्य काय आहे नेमकं, त्या हम्म रहस्यासहित आपण प्रवचन करतो त्यात, की हम्म बा हम्म आज हम्म काय घटना घडली, तर ती पुन्हा हम्म. पुन्हा तुम्हाला तुमच्या स्मरणात यावी. पुन्हा पुन्हा तुम्ही त्या बरोबर निमित्ताने स्वामींचं स्मरण करावं, हे त्याचं कारण आहे दरवर्षी करण्याचं. हा. बरोबर बरोबर. बरोबर. आणि अजून एक थोडं वेळ घेते की ह्या आता ही जी उपलब्धी आहे प्रगट दिनापर्यंतची, तर त्या उपलब्धीमध्ये साधकांनी काय काय उपासना करावी म्हणजे काय अपेक्षित आहे स्वामींना. नाही, अपेक्षित असं आहे बघा, की मुख्य आपल्याला महाराजांचं जे स्मरण असतं ना, म्हणजे माझे बरोबर. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण. सुद्धा हे स्मरणच आहे एक प्रकारे. तर त्या हं, नामस्मरणामध्ये जे काही आपला आणि स्वामींचा जो अतूट संबंध आहे ना, तो हं, संबंध हं, हं. प्रस्थापित करण्याकरता प्रामुख्याने नामस्मरणाचं जे काही भक्ती असते ती म्हणावी. आणि हं, महाराजांवर जे काही अनेक प्रकारचे स्तोत्र केलेले आहेत, तर ते, बरोबर. हा, तर ते स्तोत्र म्हणावेत, त्याची स्तुती करावी आणि त्यांचं जे काही महात्म्य आहे ते महात्म्याचंही गायन करावं, त्यांचं अर्चन बरोबर. पूजन करावं. त्यामुळे हो. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण शुचिर्भूत झाल्यानंतर सगळ्या देवाबरोबर महाराजांची पण पूजा करावी. बरोबर. असं असं त्याच्यामध्ये आपल्याला त्या दृष्टीने अशी उपासना करता येते. बरोबर. आपली ती प्रगट दिनाची पोथी आहे त्याचं पण पारायण आपल्याला या निमित्ताने करता येईल. हो की नाही? निश्चितच, म्हणजे आता हे हो, प्रगट हो. दिनाचं रहस्यच मी त्यात सांगितलंय. हो. महाराजांनी स्वतः माझ्या मुखातून प्रगट दिन म्हणजे नेमकं काय आणि प्रगट होतात म्हणजे काय आणि अंतर्धान बरोबर. होतात म्हणजे काय, तर याच्यामध्ये हो. पूर्ण जे 60 अध्यायाची ही पोथी आहे ना, ती हो, हो. ह्या निमित्ताने त्याचं वाचन 8 दिवस आधी वाचन करून सप्ताह करावा. किंवा तुम्ही त्या दिवशी सुरू करा आणि तुम्ही दररोज एक अध्याय वाचा वर्षभर पुढच्या अरे वाह! प्रगती. हां. हा, तर हे असं हां. केलं म्हणजे सुंदर. सातत्याने तुम्हाला त्यांचं अनुसंधान राहील. दररोज एक अध्याय अनुसंधान. वाचला तर एक 5 बरोबर. मिनिटाचं काम आहे, पण त्या 5 मिनिटाच्या निमित्ताने तुम्हाला महाराजांचं काय तत्वस्वरूप आहे ते आपल्याला समजू शकेल. म्हणून त्या निमित्ताने महाराजांचा प्रगट दिन आहे. त्या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही त्यांचं नुसतं स्मरण नाही आहे, तर त्यांचं ज्ञान पण तुम्हाला मिळालं पाहिजे, त्यांची भक्ती मिळाली पाहिजे. म्हणून ही प्रगट दिन पोथी निश्चित सुरू करावी लागेल. खूप छान काका. श्री स्वामी समर्थ, श्री श्री गुरुदेव स्वामी दत्त. समर्थ. खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा अखंड राहो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा